गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज होता रविवार आणि रविवारी ना अशी बरीचशी कामं असतात की ती लवकर उठून आपल्याला करायची असतात. तसंच म्हणजे आज मला खूप असं काहीतरी आवरायचं होतं. म्हटलं चला, कारण आता स्कूल सुरू झाली ना सकाळी की पटकन अंघोळीच्या अगोदर म्हणा किंवा काहीतरी की पटकन कामं काही होत नाही, कारण पोरांची शाळा, त्याचा डबा वगैरे सगळं असतं, त्यांना सोडून द्यायचं असतं म्हणून. आणि आज पाणी पण आलेलं होतं. तसं तिसऱ्या दिवशी आमच्याकडे पाणी येत असतं 5:30ला सकाळी, म्हणून आज 5:30 होऊन गेलेले होते. म्हणून इकडे फक्त स्वच्छ जे भांडे होते ना पिण्याचे पाण्याचे वगैरे ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि म्हटलं चला इकडे पाणी वगैरे भरून घेऊ अगोदर. आता पाण्याचा ताण एवढा काही नसतो म्हणा, कारण तसं तिसऱ्या दिवशी पाणी येत असतं, पण तरीही मी थोडंफार शिल्लकचं भरून ठेवते. कधी कधी नदीला पूर वगैरे जर आलेला असला ना, तर पाणी येत नाही 2-2, 3-3 दिवस. म्हणून मग इकडे जे स्वच्छ भांडे धुवून घेतले ना, तुरटी वगैरे फिरवली की पाणी स्वच्छ होऊन जातं आणि खराब पाणी जे आहेत ना ते खाली बसून जातं. म्हणून इकडे मस्त जे स्वच्छ पाणी येतं ना ते व्यवस्थित भरून घेतलं. आणि झाडांसाठी मी तो टप वगैरे भरत असते तिथं, म्हणजे पाणी टाकायला वगैरे कधी नाही आलं तर. चला म्हटलं आता पाणी वगैरे भरून झाल्यानंतर इकडे टॉयलेट बाथरूम जे होते ना ते व्यवस्थित स्वच्छ धुवायचे होते, कारण की पाणी आलं ना त्याच दिवशी मी असं एक्स्ट्राची कामं करत असते आणि आज रविवार होतं, त्यात म्हटलं चला पटकन आवरून घेऊ. कारण कधी कधी कसं होतं माहिती आहे का, शाळा असते, शाळेच्या वेळेस मग सकाळी हे सगळं आवरण होत नाही टिफिनचे वगैरे सोडून, तर मग अगोदर मला टिफिन करावा लागतो, नंतर मग हे कामं करावं लागतात. पण आज तसं नव्हतं, म्हटलं चला अगोदर हे कामं आवरून घेते आंघोळीच्या अगोदर आणि नंतर मग बाकीचे कामं आवरायला घेते. म्हटलं टॉयलेट बाथरूम स्वच्छ धुवून घेतले होते. आता इकडे ना लाईट नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे हे व्यवस्थित दिसत नाही. लाईट काय झालं आहे ना, प्रॉब्लेम आमच्या इथं फिटिंगमध्ये खूप प्रॉब्लेम आलेला आहे. लाईट पूर्ण लूज झालेले आहेत. आता इथं व्यवस्थित लाईट पडत नाही, म्हणून स्वच्छ एवढं आवरून घेतलं. आणि बाथरूम वगैरे स्वच्छ असलं ना असं वाटतं पूर्ण एरिया स्वच्छ आहे आपला. आणि हे मेन पॉईंट असतो आपल्या घराचा, कारण इथे ना खूप असे काहीतरी असतात म्हणून ते मला हे करावंच लागतं. नंतर इकडचे जे शेरी वगैरे होती म्हणजे ग्रिल, ते व्यवस्थित मी पूर्ण साफ करून घेतले, कारण हेही धुणं भांडे आवरल्यानंतर मला स्वच्छ करून घ्यायचे असतात. घर पुसून झाल्यानंतर हा शेवटचा पॉईंट असतो, म्हणजे याच्यासाठी स्पेशल झाडू आहे बरं का पुसायला, आणि घर पुसायचा वेगळा. इकडचं पूर्ण पुसायला झाडू वेगळा केलेला आहे आणि घर पुसण्यासाठी त्याला स्वच्छ धुवून घेतला आणि उन्हामध्ये वाळवत असते मी, कारण उन्हाने ना पूर्ण जे जंतू आहेत तेही मरून जातात त्याच्यातले. नंतर लागलं स्वयंपाकाला. आता स्वयंपाकामध्ये ना इकडे मस्त असं म्हणजे त्या भाजीचं नावच सांगता येणार नाही मी काय बनवलं आहे तर, पण डाळ पालकही म्हटली चालेल, पनीर डाळ पालक, तर तशी मी रेसिपी बनवली आहे. जशी फोडणीचे वरण असते तसं. इकडे कांदा, टमाटर आणि पनीर जे आहेत ते घालून घेतलं, आणि त्याच्यामध्ये 2 डाळी होत्या, मसूरची आणि तुरीची, आणि पालक स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरमध्ये. वरतून फोडणी नाही पण घातली चालते, मस्त 3-4 शिट्ट्यामध्ये डाळ होते. भाजी खूप छान झाली होती बरं का झाल्यानंतर. आणि एकीकडे चपात्याही चालू होत्या माझ्या. मस्त मीठ घातलं आणि 3-4 शिट्ट्या मी इकडे करून घेतल्या. म्हटलं चला आता शिट्ट्या वगैरे होत आहे तोपर्यंत इकडे मस्त पोळ्या वगैरे करून घेते मी. कारण सकाळचे 10-10:30 झालेले होते आवरता सगळं. आणि लेकरांना कसं आहे ना, सुट्टी असली तरी तोच टाईम होऊन जातो जेवणाचा, म्हणून पटकन इकडे ना डाळ पालक आणि पनीर भाजी अशी मस्त रेडी झालेली होती. आणि नंतर स्वयंपाक वगैरे आटवल्यानंतर त्यांना जेवण दिलं. नंतर मी इकडे फ्रीज क्लीन करायला घेतलं, कारण की आता सुट्टी असली की मग ह्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे जास्त वेळ द्यावा लागतो. म्हटलं चला, कारण दुसऱ्या दिवशी तर वेळ असतो पण मग कधी कधी काही गोष्टींचा कंटाळा येतो, म्हणून मग आज म्हटलं हे सगळं आवरून घेते. तसं मी 15 दिवसातून जे आहे ते फ्रीज जे आहे ते क्लीन करतच असते. आणि दुपारच्या वेळेस आहे ना हे आवरून झाल्यानंतर माझ्याकडे माझी मम्मी आलेली होती. आता मम्मी ना घरूनच म्हणजे आम्ही इथं आल्यावर जेवण वगैरे केले आणि दुपारच्या वेळेस थोडा वेळ बसलो आणि मम्मीचं चालू होतं मी हे आवरून टाकते इकडं. म्हटलं मला हे तोडायचंच होतं, कारण की ना त्याच्याने व्यवस्थित दिसतही नव्हतं, आणि आता पावसाळ्यामुळे कसा धाक असतो सापांचा वगैरे, म्हणून तो जो वेल होता ना गोकर्णाचा वगैरे तो मी तोडून टाकायला लावला मम्मीला. कारण म्हटलं चल मम्मी इथं पोरं वगैरे खेळतात आणि काही असलं तर दिसणार सुद्धा नाही, म्हणून ती जागा जी आहे ना ते मोकळी केली. आणि अजून तो येणार आहे म्हणून म्हटलं ते अगोदर साफ करून घेते, कारण मोकळं बरं असतं तेवढंच. आणि मम्मी कसं आहे ना आली म्हणजे गुपचूप काही बसत नाही, तिचं चालूच असतं काही ना काही.
आणि पाहिले तर सुखी असते बरं का, तिची तब्येतही बरोबर नसते, पण कसं आहे ना, लेकीच्या घरी आल्यानंतर लेकीला त्रास नाही पडला पाहिजे ही तिची काळजी. म्हणजे आईचं प्रेम म्हणजे आईचं प्रेम असतं, त्याला तोड नसते कोणत्याच जगाची. नंतर झाडं वगैरे कटिंग केली आणि संध्याकाळी मस्त असा बेत होता पाणीपुरीचा. चला, व्हिडिओ आवडला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.